नाशिकच्या येवला तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या समोर दलित समाजानं जोरदार निदर्शनं केली। अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला। सोलापुरातील बार्शी तालुक्याचं ग्रामदैवत भगवंत यांच्या प्रकट दिनानिमित्त गेल्या 8 दिवसांपासून बार्शीमध्ये महोत्सवाची मेजवानी ठेवण्यात आली। प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि बेला सुलाखे यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी बार्शीकरांच्या सोबत राजेंद्र राऊतांनी देखील गाण्याच्या तालावर ठेका धरला। नाशिकच्या येवल्यात पारंपरिक डिझाईन्स, रंगसंगती आणि नाजूक विणकामासाठी ओळख असलेल्या या कलेत आता आधुनिक कल्पकतेची भर पडते आहे। एका कारागिरानं पैठणी साडीच्या पदरावर श्रीकृष्ण आणि स्वामी समर्थ यांच्या प्रतिमा विणून एक अनोखा प्रयोग साकारलाय। एका पदरावर 2 वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या। नाशिकच्या येवल्यातील नांदेसरमध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम पार पडला। यावेळी रेशीम धाग्यामधून पैठणीवर सिंधुताईंची आकर्षक प्रतिमा साकारण्यात आली आहे। तर कन्या समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ यांना भेट देण्यात आली। ही कलाकृती पाहून त्या भावुक झाल्या। जळगावच्या जामनेरमधील हिवरखेडा गावात वीटभट्टी मजुराच्या मुलीची पोलीस दलात शिपाई म्हणून निवड झाली। शाहिस्ता दादाराव तडवी असं पोलीस शिपाई म्हणून निवड झालेल्या तरुणीचं नाव आहे। या विद्यार्थिनीची गावातून गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी मिरवणूक काढली। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक पार पडली। यावेळी खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी समन्वयानं कार्य करण्याच्या सूचना सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। नाशिकच्या मालेगाव तालुक्यात जपानच्या लाल आंब्याची आणि बांगलादेशी आंब्यांची जोरदार चर्चा आहे। भाऊसाहेब पवार यांच्या मळ्यात जपानी मियाझाकी या लाल आंब्याची तसंच बांगलादेशच्या काटेमोल या आंब्यांची प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे। देश पातळीवर लाल आंब्यांचे दर लाख रुपयांवर आहेत। पुण्याच्या शिरूरमधील रांजणगाव इथं गेल्या 12 वर्षांपासून एका व्यक्तीने एक अनोखा वसा जपला। उन्हाळ्यात पक्ष्यांना अन्नाची कमतरता भासू नये यासाठी ते आपल्या 1 एकर शेतातली बाजरी काढत नाही, तर ती पक्ष्यांसाठी खुली ठेवतात। या परिसराला त्यांनी सिंदूर टेकडी असं नाव दिलेलं आहे। साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यात कुंभरोशी परिसरात दुर्मिळ मल्ले ओ पक्षी जखमी अवस्थेत आढळला। इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर आढळणारा हा पक्षी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसला। यावेळी वनविभागानं घटनास्थळी धाव घेत या पक्षाला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार केले। पुण्याच्या शिरूर तालुक्यात मोर अन्नासाठी आणि पाण्यासाठी भटकंती करताना दिसून आला। जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्यामुळे हे पक्षी आता मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत। या कडक उन्हामुळे मोरांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या करंजे परिसरातील वीज पुरवठा मागील 15 दिवसांपासून खंडित आहे। त्यामुळे या ग्रामस्थांनी करमाळा शहरातील महावितरणच्या कार्यालयासमोर खरडा भाकरीचं नैवेद्य घेऊन आंदोलन केलं। यावेळी ग्रामस्थांनी तिथंच खरडा भाकरी खाऊन ही आंदोलन केलं। लासलगावमधील नागरिक डम्पिंग ग्राउंड दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे त्रस्त आहे। या दुर्गंधीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला। पावसाळ्या आणि उन्हाळ्यात याची तीव्रता आणखी वाढते, त्यामुळे प्रशासनानं यापुढेही या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू देऊ नयेत अशी मागणी केली। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील रनेऱ्या गावात घरफोडी झाली। अज्ञात चोरट्यांनी घरातील 8 लाखांचा ऐवज लांबवलाय। चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत श्वान पथकाच्या मदतीनं तपास केला। सध्या सिहोरा पोलिसांकडून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील गिरझडीमध्ये अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। एका महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं तब्बल 1.5 वर्ष तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणातील आरोपी उमेश जगन्नाथ साठे हा ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असून अकलूज पोलिसांनी त्याला अटक केली। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीमध्ये
अन्न औषध प्रशासनानं आणि पोलिसांनी अवैध दारू आणि गुटख्यावर कारवाई केली. मात्र कारवाईसाठी गेलेले पोलीस आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चहा पाणी थंड घेतल्यानं या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. भोर तालुक्यातील दरोडा प्रकरणामध्ये 6 वर्ष फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गोगलवाडी फाट्यावर पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीचा ताबा राजगड पोलिसांकडे दिला आहे. रायगडच्या माणगाव तालुक्यामध्ये कंत्राटी पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर लहाने असं त्यांचं नाव आहे. रात्रीच्या सुमारास पाणी पुरवठा योजनेचं पाणी सोडण्यासाठी जात असताना मुंबई गोवा महामार्गावर गारळ या गावाजवळ अज्ञात वाहनानं त्याला धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे.